नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 1 जून 2025च्या चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स। मित्रांनो, तुमच्या सारखे कमेंट येत होत्यात की काही नवीन बदल झाल्यास आम्हाला नक्की कळवा म्हणून मी तुमच्यासाठी नवीन सिरीज चालू केली आहेत। प्रत्येक स्पर्धा परीक्षांच्या जाहिरातींची किंवा काही बदल जे होणार आहेत त्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आज आपण तलाठी भरतीची खूप न्यूज चालू आहेत, क्रेज पण चालू आहेत। तलाठी भरतीच्या रिक्त जागा तशा बघितल्या तर 2400 2500 दरम्यान रिक्त जागा आहे आणि त्यासाठी 36 ते 40 हजारापर्यंत तुम्हाला सॅलरी पण मिळते। पदवीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो। एजमध्ये 18 ते 38 ओपन आहे, 18 ते 43 कॅटेगरीमध्ये आहे आणि इतर अपंगत्वांना 45 पर्यंत सवलत आहे। याची जी एक्झाम होते ना ती 4 सब्जेक्टमध्ये होत असते। मराठी, इंग्लिश, मॅथ, रिझनिंग आणि जीके जीएस। 100 प्रश्न 200 मार्काला असतात। ऑनलाईन एक्झाम आहे, सो तयारीत रहा। ही जाहिरात कधीही 2-3 महिन्याच्या आत येण्याची दाट शक्यता आहे। आणि तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे, ती अशी की नगर परिषद भरती गट क आणि ड च्या जाहिरातीसाठी अत्यंत महत्त्वाचा GR निघालेला आहे। परंतु त्या नगर परिषद भरतीची माहिती मी तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच काही तासामध्ये मी तुम्हाला त्याची आनंदाची बातमी सांगणार आहे। सो तयारीत रहा नगर परिषद भरतीच्या फॉर्म भरण्यासाठी। पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याची संपूर्ण डिटेल्स माहिती सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करून सांगा की तुम्हाला ती माहिती पाहिजे आहे का। परत तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा, जास्तीत जास्त शेअर या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाले पाहिजेत। चला तर सुरुवात करूया। आपला प्रश्न पहिला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यातील एअरपोर्टच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बिहार या राज्यातील एअरपोर्टच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन केले आहे। प्रश्न दुसरा आहे, कॅनडा इंडिया फाउंडेशन द्वारा कोणाला ग्लोबल इंडियन ऑफ द इयर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सदुरू। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, विकसित कृषी संकल्प अभियान 2025ची सुरुवात कोणत्या ठिकाणापासून झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पुरी या ठिकाणापासून झाली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, हिंदी पत्रकारिता दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 30 मे रोजी हिंदी पत्रकारिता दिन साजरी करण्यात येतो। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव 2025 कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, उत्तराखंड येथे साजरा करण्यात आला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, भारताच्या महेंद्र गुज्जरने पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड स्पिक्समध्ये किती मीटर भालाफेक करत वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 61.17 मीटर भालाफेक वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धा कोठे पार पडली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, स्वित्झर्लंड येथे पार पडली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, DRDO संस्थेने कोणत्या शहरात क्वांटम टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरचे उद्घाटन केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नवी दिल्ली येथे उद्घाटन केले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, शहराच्या विकासाला गती देण्यासाठी कोणत्या राज्याने अंकुर योजना सुरू केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ओडिशा या राज्याने शहराच्या विकासाला गती देण्यासाठी अंकुर ही योजना सुरू केली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, ओडिशा राज्याने शहराच्या विकासाला गती देण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे?
तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अंकुर ही योजना सुरू केली आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 11. गोवा राज्याने नुकताच कितवा स्थापना दिन साजरा केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 39वा नुकताच साजरा केला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 12. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देशाचा वृद्धी दर किती टक्के राहिला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 6.5% राहिला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 13. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणाच्या राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सुजाता बागुल यांना सन्मानित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 14. कोणत्या जिल्ह्यातील सुजाता बागुल यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जळगाव या राज्यातील सुजाता बागुल यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 15. आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या गुलवीर सिंगने कोणते पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सुवर्ण पदक जिंकले आहे. मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आल्या पाहिजे. पुढचा प्रश्न आहे नंबर 16. आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या गुलवीर सिंगने किती हजार मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 5000 मीटरमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 17. रोहित शर्माने IPLमध्ये किती षटकार मारण्याचा विक्रम केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 300 षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माने केला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. रोहित शर्मा IPLमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा कितवा फलंदाज ठरला आहे? तर याचा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दुसरा फलंदाज ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. IPLमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, क्रिस गेल याच्या नावावर IPLमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा विक्रम करणारा सर्वाधिक ठोकण्याचा षटकार क्रिस गेलला मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. सूर्यकुमार यादवने T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग कितव्यांदा 25हून अधिक धावांची खेळी करण्याचा विक्रम केला आहे? तर याचा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 15. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 21. IPLमध्ये 7000 धावांचा टप्पा पार करणारा विराट कोहली नंतरचा कोण केवळ फलंदाज ठरला आहे? विराट कोहली नंतरचा कोण फलंदाज ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रोहित शर्मा हा ठरला आहे. मित्रांनो, हे होते 1 जून 2025च्या चालू घडामोडी. जनरल नॉलेजचे असेच प्रश्न आणि उत्तर पाहण्यासाठी आणि नवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.